हाय, हॅलो, नमस्कार. बिफोर अँड आफ्टरचा फोटो बघितला तुम्हाला समजत असेल की आज हेअर केअरचं रुटीन मी शेअर करणार आहे. तर जेव्हापासून प्रेग्नेन्सी झाली ना, मला बाळ झालं ना, तेव्हापासून केस काही अशा प्रकारे झाले होते आणि डोक्यामध्ये खूप डॅन्ड्रफ झालं होता. 2 दिवसापासून मला हे फ्लॅक्स सीड्स आणि मेथीचे दाणे फ्रीजमध्ये भेटलेले होते. तर म्हटलं त्याचं काही करून बघूया चला. तर सर्वात आधी ना मी कढई ठेवली आणि कढईमध्ये 1 ग्लास पाणी टाकलं आणि हे फ्लॅक्स सीड म्हणजे जवसाच्या बिया पण म्हणतात त्याला, ते छान पाण्यामध्ये अशा प्रकारे टाकून छान उकळी येतपर्यंत अशा प्रकारे त्यांना शिजवून घेते. जोपर्यंत त्याच्यामध्ये चिकटपणा येत नाही ना, तोपर्यंत त्यांना छान शिजवून घ्यायचा. मी प्रत्येक वेळी ते चेक करत होते त्याच्यामध्ये चिकटपणा आला का, आणि शेवटी त्याच्यामध्ये चिकट आल्यानंतर छान अशा प्रकारे चाळणीने ते गाळून घेतलं आणि तो बघा नक्कीच अशा प्रकारे झाला होता. मला ते थोडं काही वाईट वाटत होतं, बट काही सेंट वगैरे नव्हता त्याला, नॉर्मलच होतं ते. छान अशा प्रकारे मी पूर्ण हेअरला अप्लाय केलेलं होतं आणि छान रूटलासुद्धा मी ते अप्लाय केलेलं होतं. आणि सगळं झाल्यानंतर ना माझे केस असे चिपचिप झाले होते, काही वाटत तर नव्हतं, बट खूप छान वाटत होतं. नंतर मग अशा प्रकारे मस्त हेअर 40 मिनटासाठी बांधून ठेवलेले होते आणि नंतर मी वेट करून थोडा टाईमपास केला, कारण ते थोडं उरलेलं होतं. तर म्हटलं चला फेसलासुद्धा लावून बघूया. आता हे फेसला जर छान वाटलं ना, तर खरंच मी रोज हे ट्राय करत जाईल. सगळं टाईमपास झाल्यानंतर म्हटलं चला आता 40 मिनटं झालेले आपण हेअर वॉश करायला पाहिजे. तर मस्त अशा प्रकारे छान थोडं कोमट पाण्यानेच हेअर वॉश करून घेतला. फेस पण बघा किती छान झालेला आहे ना. फायनली तुम्ही माझं केस बघू शकता किती छान ना, कॅरेटिन केल्यासारखेच माझे केस झालेले. तर जर तुम्हाला आवडलं असेल तुम्हीसुद्धा ट्राय करा. थँक्यू, बाय.